काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू वेचीची ती तैसे मज येती संभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा विढल महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकार भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित खला ज्ञानेशांचे ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिनम नामदेव दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षत्र निवासिनम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत थोडा लोकाभिराम थोडा आवाज द्या रणरंगधीरम राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभुजी जय जय माखन चोर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा विढल
निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठाल खर तर गोड असं वातावरण आहे. ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप, कैवल्य सम्राट महावैष्णव ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधी निमित्त हा कार्यक्रम चालू आहे. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या काला आहे. काला झाला की हाला नाही का? काला झाला की हाला. परत जर एखादा आला तर का आला झाला ना काला, तसा उद्याचा काला आहे. आणि आजचा जागर आहे. परंतु माऊली ज्ञानोबराय हे महान संत आहेत. खरं सांगू मी तुम्हाला, या भारत देशामध्ये या जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले, कोणी राजे झाले, कलाकारामध्ये कोणी सम्राट आहे म्हणजे कोण म्हणजे मृदंग सम्राट, अनेक सम्राट झाले. पण या जगाच्या पाठीवर कैवल्य सम्राट फक्त ज्ञानोबराय आहेत. आणि त्या ज्ञानोबरायच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज आपण या ठिकाणी आहोत. किती मोठं भाग्य आहे महाराज आपलं. कारण असे किती लोक या जगामध्ये आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हटले तुम्ही आळंदीला कधी जाता, कधी जाता? तर ते म्हटले आम्ही आळंदीला ना लग्न झाल्यावर नवीन जोड्याला पाठवतो. म्हटले कशाला? म्हटले फिरत फिरत तसंच दर्शनाला. पण आपण किती भाग्यवान आहोत. आषाढी कार्तिकी या वाऱ्या जर आपल्या जीवनामध्ये घडल्या तर मला वाटतं जन्मा मृत्यू ही जी वारी आहे ही वारी करण्याची वेळ माणसाच्या जीवनामध्ये येणार नाही. काय सांगू आता संतांचे उपकार मजा निरंतर जागविती. तसा आज मागणीपर अभंग घ्यायला पाहिजे होता, पण संत भूमीमध्ये अभंग घ्यायचा होता. संतांचा महिमा चालू आहे, संतांचा सोहळा चालू आहे, म्हणून मी अभंग हा निवडला. आणि तसे माझ्यावरती फार उपकार आहे संतांचे, म्हणून अनुसरून हा अभंग मी निवडला. काय सांगू आता संतांचे उपकार. या अभंगामधला काय इतका महत्वाचा आहे ना, काय काय हा म्हटले काय इतका महत्वाचा आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे म्हणून काय सांगू आता, किंवा सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून काय सांगू आता. आत्ता मुक्ताताई आपण चहा घेतला. चहा घेतल्यानंतर जर तुम्हाला मालकिनीने, घराच्या मालकिनीने जर प्रतिक्रिया विचारली असती तर तुम्ही काय हा शब्द वापरला असता बरं का. काय वापरला असता? वाह काय चहा, काय चहा झाला. बरोबर आहे की नाही? काय चहा झाला. जर तुम्हाला चहा आवडलाच नसता, मालकीन गेल्याच्या नंतर तुम्ही मला म्हणाला असता काय चहा झाला, काय चहा झाला, काय चहा झाला. काय सांगण्यासारखं आहे का चहा? काही चांगला चहा झाला नाही. म्हणून काय काय हा शब्द विश्लेषण करत असताना या अभंगामध्ये फार महत्वाचा आहे. संत तुकोबाराय म्हणतात सांगण्यासारखं इतकं आहे, कृतज्ञता व्यक्त करत असताना सांगतात इतकं आहे, इतकं आहे की काय सांगू आता, काय काय सांगू आता. म्हटले किती उपकार. उपकार हा शब्दाचा उत्तरार्ध पाहिला तर पूर्वार्धाचा त्या ठिकाणी आपल्याला शब्दाचा महत्व कळतं. म्हटले काय आहे? म्हटले काय सांगू आता संतांचे उपकार. मग काय काय उपकार आहे संतांचे? म्हटले जागविती. माझ्या आयुष्यामध्ये मला संत काय करतात? जागविती, शिकविती, संभाळिती. माझ्या संतांचे 3 प्रकारचे माझ्यावरती उपकार आहे. जागवतात. जागवतात म्हणजे काहींना 4-4 भाकरी खाऊन झोपायची सवय असते. काल आम्ही शास्त्रीजींच्या कीर्तनाला गेलो होतो. आता त्यांनी एक वाक्य फार सुंदर वापरलं, मला फार आवडलं ते वाक्य. ते म्हटले मला एका गोष्टीची एवढी सवय झाली, एवढी सवय झाली की ती नसली की मला करमत नाही. म्हणजे काहींना एवढी सवय होते, एवढी सवय होते की ती नसली तर
बेचैन होतात माणसं, ज्याच्या त्याच्या जीवनाचा वेगवेगळा विषय. म्हटले कोणत्या गोष्टीची सवय झाली तर शास्त्री म्हटले मला ट्रोल झालं नाही तर मला करमत नाही. ट्रोलिंग फुल चालू आहे आणि काल आम्हाला बसायला जागा नाही. एका म्हाताऱ्याने आम्हाला असा धक्का दिला की मागच्या सभा मंडप गेलो, म्हणजे आम्ही डायरेक्ट तिकडे गेलो, मंडपात जाऊन बसलो. मुक्ताताई म्हटले आपण इकडं कसं काय आलो, तर म्हटलं म्हाताऱ्याची ताकदच अशी आहे का तिकून लोटलं का इकडं आलो डायरेक्ट. ट्रोलिंग चालू आहे. पण कीर्तनाला गर्दी तितकीच. 18 दिवस मला थोडंसं बाहेर राहावं लागलं एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. 18 दिवसानंतर मी आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर मग आहेच काही भक्त मंडळी, कीर्तन दिलं त्यांनी. म्हटलं अहो नको, ते म्हटले नाही करावंच लागेल कीर्तन. मग साताऱ्यामध्ये दहीवडीमध्ये माझं कीर्तन होतं 3ऱ्या दिवशी आल्यानंतर. महाराज अहो एवढी पब्लिक एवढे पॉझिटिव्ह थिंकिंग, एवढा समाज त्या कीर्तनाला होता. काल मला पाहिल्यानंतर लक्षात आलं ट्रोल चालू आहे, पण इतका समाज म्हटले शास्त्रीजींच्या कीर्तनाला की कीर्तनकारांना बसायला जागा नाही. कीर्तनकारांना बसायला जागा नाही. शास्त्रीजी गोड त्या ठिकाणी बोलून गेले. ते म्हटले हे जे उपकार आहेत ना हे सगळे ज्ञानोबरायचे आहेत बरं का माझ्यावरती. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतर जागवतात झोपलेले माणसं. मला खरं तर झोपलेला मुद्दा सांगायचा होता. आमच्या शेजारी एक बाई बसलेली होती आणि शास्त्रीजी म्हटले कीर्तनात लोकांना चांगली झोप लागते. तेवढ्या त्या बाईकडं मी पाहिली तर नुसतं झोपली नव्हती तर त्या घोरत होती ती बाई. मग जागविती म्हणजे झोपलेले जागविती का? नाही, झोपलेले नाही. ज्यांना परमार्थाची उंचीच माहीत नाही. म्हटले कधी पाहिलं तर चेहरे पडलेलेच आहेत. काय प्रॉब्लेम आहे? म्हटले काही नाही, भारताचं सगळं कर्ज यालाच फेडायचंय, एवढा टेन्शनमध्ये आहे बाबा. कोणी काही केलं का याला टेन्शन येतं. टाक बॅलन्स, कोणाचं काही होऊ द्या याचं बॅलन्स जातं. मग असे जे काही झोपलेले माणसं आहेत त्यांना जागविती. जगजोगे 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 जोगी जगजोगी 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 जगजोगे 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 इको कमी करा. जगजोगी 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 जाग जाग बोलते जाग जाग बोलती जाग जाग बोलते जगजोगी जगजोगे 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 जगजोगी 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 जाग जाग बोलती. जागवण्याचं काम संत करतात. खरं तर संत काय आहे महाराज, अहितापासून काढीती. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती. नाही श्रुती परोती माऊली जगा. माझे संत मला अहितापासून काढतात. संत नव्हती जगा मानसा सारिखे, संत न होती जगा मानसा सारिखे. म्हटले दिसायला माणसासारखे पण संत आहेत. म्हटले दिसायला माणसासारखेच आहेत पण राक्षस आहेत बरं का. इतके राक्षस आहे. आता इकडं संगमनेर भागामध्ये बिबट्याचा प्रकार तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाहिला, न्यूजवरती पाहिला. बिबट्या माणसाला खातो, आपण त्याचं नाव पुढं आलं तो खातो. म्हणजे हे तुम्हाला कळालं ना का बिबट्या खातो? कळतं का नाही तुम्हाला माझं? बिबट्या खातो हे तुमच्यापर्यंत आलं, पण जे तुमच्यापर्यंत येत नाही तो सुद्धा खातो बरं का. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोक आपलेच आपल्याला संपवत असतात. मला माझ्या मैत्रिणीने प्रश्न केला काहींनी, कीर्तनकार म्हटले ताई तुमच्यासारखं संकट जर आमच्या जीवनात आलं असतं ना, त्यांची ती भाषा, तो आवाज खाली खर्जेत आलेला. काय करावं आता. मला म्हणजे माझा स्वभाव असा आहे, माझी पर्सनॅलिटीच अशी आहे महाराज. किती दुःख आलं की मला रडता बी येत नाही, रडून सांगता बी येत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. तिचा आवाज खाली आला. म्हटले ताई तुमच्यासारखं दुःख जर माझ्या जीवनात आलं असतं ना, आता मुक्ता पण होती कॉलवर. म्हटले मी आत्महत्याच केली असती. म्हटलं मी नाही करणार आत्महत्या. त्याला कारण असं आहे,
ज्या नाथ महाराजांच्या अंगावर लोक थुंकले त्यांनी आत्महत्या केली नाही, मी त्यांना आदर्श मानते. ज्या तुकाराम महाराजांना गाढवावरती बसवलं त्यांनी आत्महत्या केली नाही, बरोबर आहे की नाही. ज्या ज्ञानोबारांना वाईट टाकलं त्यांनी सुद्धा आत्महत्या केली नाही. संतांचं थोडंसं बाजूला ठेवा. मीराबाईला विष दिलं, जनाबाईला सुळावरती दिलं, असे एकही संत या जगामध्ये नाही की त्यांच्या जीवनामध्ये संकट आली नाही. एकही संत नाही. राष्ट्रसंत भगवान बाबा, मी कालच सगळ्यांना एक वाक्य सांगितलं, जे माणसं संपवण्याचं कट रचून सुद्धा संपत नाही ना, संपवण्याचे कट रचून सुद्धा जे माणसं संपत नाही त्यांना बदनाम केलं जातं. हा इतिहास या महाराष्ट्राचा. ताईने सांगितलं, सिंधुताई म्हणायच्या या महाराष्ट्रामध्ये किती चांगलं काम करा. सिंधुताई म्हणायच्या अनाथाची माय. सिंधुताई म्हणायच्या या महाराष्ट्रामध्ये किती चांगलं काम करा, पण त्या चांगल्या कामाची पावती जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्हाला मरावं लागतं, मरावं लागतं. मी थोडंसं बाजूला आहे, मी थोडी वेगळी आहे. ह्या सगळ्या संतांनी संकट आली त्यांनी आत्महत्या केली नाही. संतांचं बाजूला ठेवून मी ज्यांना प्रेरणास्थान मानते, धर्मवीर संभाजी महाराज, संतांना फक्त वाळीतच टाकलं. ऐका, आपल्या लोकांनी वाळीतच टाकलं, गाढवावरच बसवलं, थुंकलेच फक्त अंगावरती, पण धर्मवीर संभाजी महाराजांच्या अंगाचे तुकडे तुकडे करून या तुळापुरामध्ये फेकून दिली. हा इतिहास आहे आणि हा मान्य करावा लागेल, हा इतिहास आहे. त्याच्यामुळं मला चांगली जाणीव आहे की आपले माणसं तुकडे करेपर्यंत मागं सरत नाही. त्यामुळे आपण विश्वास ठेवत असताना जरा आपलेपणा बाजूला ठेवून वारकरी संप्रदायाची पताका हातामध्ये घेऊन या धर्माचा प्रचार करायचा हे मी ठरवलं. आणि संतांचं जीवन मला सांगू द्यात. नाथ बाबा एकदा नदीच्या काठी बसले, अगदी गोड असं वातावरण आहे, आणि नदीच्या काठी बसल्याच्या नंतर एक विंचू आला. विंचू माहिती आहे का तुम्हाला? आता ह्या बऱ्याच लोकांना यातलं काहीच माहीत नसेल, त्या म्हणत असेल हे नेमकं चाललंय काय, प्रकरण नेमकं काय. हा, ज्यांना माहीत नाही त्यांनाही माहीत होतं. मग अशा वेळेस नाथ बाबा नदीच्या काठी बसलेले आहेत. एक विंचू आला. विंचू माहिती आहे ना, महिला मंडळ. हा, छोटा असू द्या मोठा असू द्या, दणकासारखाच. हा, विंचू आला, महाराजांच्या समोर पाण्यामध्ये पडला. हो, पाण्यात पडला. पाण्यात पडल्याच्या नंतर संत दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे. नाथ महाराजांनी त्या विंचाला हातावरती घेतलं. विंचू हातावरती आला. अरे, मी जर याला हातावरती घेतलं नाही तर हे पाणी आहे, प्रवाहाच्या दिशेने हा वाहत जाईल, मरेल. आम्ही आळंदीला पूर आल्याच्या नंतर पाहतो बरेचसे जनावरं वाहून जातात, अनेक प्रकार घडतात. महाराजांच्या लक्षात आलं विंचू वाहून जाईल, मरेल, जीवानिशी जाईल. विंचू हातावरती घेतला आणि मोकळ्या जागेवरती ठेवला. कोण? कोण? विंचू. वा, विंचू आहे तो. विंचू असा आहे की त्याला तळ हातावरती घ्यायचं नसतं, महाराजांनी घेतलं. विंचाने विचार केला, म्हटले महाराजांनी मला एवढं अलगद उचलून घेतलं, याच्या अगोदर माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला आतापर्यंत कोणीच उचललं नाही, पण या महाराजांनी हिंमत केली, यांचा कार्यक्रम राबवायचा. विंचवाने खाली उतरत असताना केंद्रे महाराज नाथ बाबांच्या हाताला दणका दिला, दंश केला. दंश केल्याच्या नंतर नाथ महाराजांनी हात झटकला, विंचू पाण्यामध्ये पडला. पाण्यात पडल्याच्या नंतर परत लक्षात आलं ह्या झालेल्या वेदना ज्या आहेत ना हाताला, ह्या आजच्या दिवस होतील, उद्या मी विसरून जाईल, परंतु मी जर या विंचवाला वाचवलं नाही तर हा जीवानिशी जाईल. परत हात घातला, विंचू हातावरती घेतला. विंचूच आहे हो तो. त्यांनी व्हिडिओ पुरत्या किती माळा घालू द्या, पांढऱ्या साड्या घालू द्या, विंचू आहे तो. विंचू आहे तो. विंचवाने विचार केला, महाराजाला पहिला दणका बसलाच नाही म्हणून दुसरा देतो म्हटला. माझा स्वभाव महाराजांना माहीत झाला पाहिजे. परत विंचू चावला, दंश केला. महाराजाने हात झटकला, विंचू पाण्यात पडला. परत हात घालणार, एक सज्जन माणूस तिथं आला. महाराज, विंचू आहे बरं का तो, त्याच्या नादी लागू नका महाराज. विंचू आहे तो.
सारखं सारखं तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता महाराज, आणि तो तुमच्या हाताला दंश करतो महाराज. मरू द्या त्याला, जाऊ द्या त्याला, वाचू नका महाराज त्याला, जाऊ द्या. दिला जाऊ द्या म्हटल्याच्या नंतर महाराजांचं फार गोड वाक्य आहे. महाराज नाथ बाबा म्हटले, तो विंचू असून चावण्याचा वाईट गुणधर्म सोडतो का? तो विंचू असून चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत, ते संत. विंचू असून वाईट गुणधर्म सोडत नाही. मी वारकरी असून कीर्तन करण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? जमल तोडकं मोडकं तसं मी करेल, ज्याला आवडेल तो घेईल. आणि नाहीच कुणाला आवडलं तर मला काही फरक पडत नाही, त्याला आवडलं पाहिजे फक्त. देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. जर या संतांनी हे संकट झेलले नसते, या संकटातून प्रेरणा दिली नसती, तर आपल्यालाही शिकायला मिळालं नसतं. म्हणून काय सांगू या संतांच्या आमच्यावरती काय उपकार आहे. अभंगाचं प्रथम चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याची भावे उतराये, काय द्यावे त्याची भावे उतराये, काय द्यावे त्याची भावे उतराये, क्या बात आहे. म्हणजे तुमच्या चालीला वा म्हणण्यासाठी मी मुक्ताताईंना जाऊ दिलं नाही. कारण गाण्यातलं माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळत. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. संत सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात. एखाद्याला म्हटलं भेटू नको तर सकाळीच भेटायला येतं, गेट वाजून जातं. जे हरी महाराज मग आज कुठं मसनात जायचं यायचं का? फार त्रास आहे ना महाराज. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. इतके मूर्ख आहेत. शास्त्रकार वर्णन करतात वजनाने वाढलेत म्हटले. वजनाने किती वाढलेत? काही तर म्हटले 100च्या पुढं गेले, आकडा पार केला म्हटले काहींनी. एक बाईचं वजन तर एवढं होतं, म्हणजे वजन वेगळं आणि वजन वेगळं. एवढं वजन होतं नागरे महाराज. 128 किलो वजन होतं. एवढं वजन झालं तिचं. आणि नेमकी घरामध्ये चोरी झाली. रात्रीचा वेळ. चोरी झाल्याच्या नंतर ती वजनदारच होती महाराज. आता काहींच्या मंडळ्या वजनदार आहेत. वजन एवढं आहे, घरात बस म्हटलं काही हिंमत नाही बाहेर निघायची. काय योग आहे महाराज. सकाळी आम्हाला बोलावं लागलं तेव्हा मच्छिंद्र महाराज थांबले नाही. तिकून फोन आला ना, गड्याने बॅग भरून जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. म्हटलं महाराज दमानी उद्या घेऊ. इतके वजनदार माणसं आहेत घरामध्ये.
चोरी झाली. चोरी झाल्याच्या नंतर वजनदार बाई होती, एका रट्ट्यातच चोराला धरलं नागरे महाराज. धरल्याच्या नंतर वजनदारच होती ना ती, आणि चोर तिच्या घरामध्ये गेला. तिला राग आला महाराज, तिने चोराला खाली पाडलं आणि त्याच्या वरून बसली आणि पिंट्याला आवाज दिला आतून, मुलाला, पिंट्या अरे पटकन बाहेर आहे, पोलीसची गाडी घेऊन ये, पोलिसांना बोलून आण. पिंट्या बाहेर आला आणि एवढा चपलाचा ढीग होता. पिंट्या म्हटला, मम्मी जातो पण चप्पल सापडत नाही. चोर म्हटला, माझी घेऊन जाय, माझी घेऊन जाय, पण लवकर पोलिसाची गाडी आण, कारण जर पोलीस लवकर आले नाही तर मरण्याची शक्यता आहे. एवढं वजन आहे, एवढे वजनदार माणसं आहेत. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. ज्ञान वाढत नाही. आणि अशाला किती डोकं लावा, काही फरक पडत नाही, काही फरक पडत. म्हटले चांगली गोष्ट दिली तरी, म्हटले रात्री शास्त्रीजी म्हटले ना, म्हटलं एवढी छान ज्ञानेश्वरी, ती ओवी चुकली ना तेवढी, तुला काय करायचं, तुला काहीच येत नाही ना. म्हणजे त्या सुद्धा चांगल्या पांढऱ्या फळ्यावरती पांढरा रंग कोणालाच दिसत नाही, पण एक बारीक काळा टिपका असू द्या, एक बारीक, म्हटले तो काळा टिपका आहे. मग अशा मूर्खांना डोकं लावण्यात मजा नाही. आता तसं माझं कीर्तन फार विनोदी आहे, पण मी आता आखडतं घेते जरा. एका मूर्खाने दुसऱ्या मूर्खाला फोन लावला. किती मूर्ख विचार करा. म्हटले तू का हसला? नाही मग शेजारी हसला म्हणून मी हसलो. म्हटले ते खरं आहे का? ते नाही माहीत, पण मग ते म्हटलं म्हणून मग मी. असंच आहे महाराष्ट्रामध्ये, वेगळं काही नाही. एका येड्याने दुसऱ्या येड्याला फोन लावला. हॅलो कोण बोलतंय? आता तिकडचं येडच होतं, ते म्हटलं मीच बोलतोय. हे येडं म्हटलं काय योगायोग, इकून मीच बोलतो आणि तिकूनही मीच बोलतो. म्हटलं योग नाही तर काय. हा हा म्हणजे याच्या त्याच्या पाठीमागून चाललेली ही सभा आहे, बाकी काही नाही बघा. बाकी काही नाही. इतके मूर्ख आहेत, इतके मूर्ख आहेत. काही गावामध्ये तर एवढे टवळखोर आहेत, त्यांना कीर्तन म्हटलं की थंडी वाजून येतील. रिकाम्या गप्प्या म्हटलं उघडाच बसवतो बाप्या. हा गावात उघडं बसलं एक जण, गप्पा मारू लागलं. तेवढ्यात एक लंडनला शिकलेलं पोरगा आलं गावात. करे कुठं असतो? मग ते म्हटलं लंडनला असतो. लंडनला असतो, मला पण येऊ दे ना लंडनला. पोरगं म्हटलं हे बघा विजा लागतो, पासपोर्ट लागतो, मग लंडन. सांगायचं नाही, पासपोर्ट काढून द्यायचा. पासपोर्ट दिला आणि सांगितलं एअरपोर्टला या मामा. आता हे सगळ्याच्या पुढं एअरपोर्टला कधी न बसलेलं विमानामध्ये तिकीट दाखवलं नाही, काही नाही. त्या विमानात जाण्यासाठी धडपड त्याची. सगळ्याच्या पुढं गेलं. आता विमान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 200-250 सीटं रिकामी दिसली. आणि एवढे सीटं रिकामी असल्याच्या नंतर पहिलं तर सीटं पैशाने घ्यावं लागतं, वशिला लागतो, तर सीटं भेटतात. एवढं सोपं आहे का महाराष्ट्रातले सीटं भेटणं? म्हणजे हे काय बिहार आहे का मैथिली ठाकूर निवडून यायला? हा आणि म्हटले सगळे सीटं रिकामे. धरलं एक सीटन बसला त्याच्यावरती. विमानामध्ये असं आहे, तुमच्या तिकीटवर तुमचा सीट नंबर लागतो. आणि बाकीचे पॅसेंजर आल्याच्या नंतर ज्याच्या त्याच्या सीटवर बसू लागले. पण ज्याची सीट होती, हा ज्याच्या सीटवर बसला होता, ते पॅसेंजर तिथं आलं. मामा काय तुमचं तिकीट दाखवा. तिकीट दाखवलं. मामा हे सीट माझं आहे, तुमचं पलीकडचं सीट आहे. मामा म्हटलं काही केल्या उठणार नाही, मी सगळ्याच्या अगोदर येऊन धरलं म्हटलं. आणि धरलं का सोडत नाही म्हटलं मी. उठायला तयार नाही, काही झालं तर उठणार नाही. सगळे सांगायला लागले उठा मामा. हा म्हटलं नाही उठणार. आता 2 हवाई सुंदर्या होत्या, असतातच त्या विमानामध्ये व्यवस्था. ते आल्याने इंग्लिशमध्ये सांगू लागल्या, मामा उठा, हे सीट तुमचं नाही, तुमचं पलीकडचं आहे. हा आता इंग्लिश भाषा कायची घ्यायची, इंग्लिश माहीत असेल पण भाषा कायची कळती. हा म्हटलं मावशी मी नाही उठणार, जाऊ द्या म्हटलं तिकडं. पायलट आला आणि सांगितलं कानात, उठलं. मला फक्त मूर्ख सांगायचं आणि मी पुढं चालणार आहे. पायलट आला आणि याच्या कानात काहीतरी सांगितलं, हे उठलं आणि पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं. बाकीच्या लोकांना प्रश्न पडला, मुक्ताताई आपण एवढे प्रयत्न केले तर सीट उठलंच नाही. या पायलटने असं काय सांगितलं की सीट शांत बसलं उठून दुसऱ्या सीटवर गेलं. एका सज्जन माणसाने पायलटला विचारलं, का हो दादा आमचं ऐकलं नाही तुमचं ऐकलं, असं तुम्ही त्याच्या कानात काय सांगितलं? पायलट म्हटलं तसं काही सांगितलं नाही, मी त्याला फक्त विचारलं तुम्हाला कुठं जायचंय मामा? मामा म्हटले मला लंडनला जायचंय. पायलट म्हटलं मी एवढंच म्हटलं की हे सीट जात नाही, ते सीट जातं. ते इथून उठलं आणि पलीकडे जाऊन बसलं. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतु तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचा त्रास आहे. बरं त्रास आजपासून नाही, तो सत्ययुगापासून आहे. जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली,
रसातळाला गेल्याच्या नंतर भगवंताने अवतार घेतला, वराह भगवंताने अवतार घेतला आणि पृथ्वीला वरती घेऊन चाललेच होते. पण हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे 2 राक्षस होते. ते नारदांना भेटले तेवढ्या धडपडीमध्ये. भेटल्याच्या नंतर जेहरी झाला त्यांचा रामकृष्णारी. नारद म्हटले इकडं कुठं? ते म्हटले आम्ही खाली चाललोय म्हटले पृथ्वीला भेटायला. नारद म्हटले आता तीच वर येणार आहे. ते म्हटले तशी वर येऊ देणार नाही, आम्हाला युद्ध करायचंय. दुसरा हिरण्याक्ष म्हटला खाली जाण्यापेक्षा या बाबा संग युद्ध करू ना म्हटले, नारदा संगच. नारद म्हटले हे बघा मी वारकरी माणूस आहे मी वारकरी माणूस आहे, मला काय तुमच्याबरोबर युद्ध करायचं नाही. पण हिरण्यकशिपू म्हटलं आमच्या हाताला खाज सुटली, खाज, हाताला खाजू येते. नारदाने सांगितलं काळजी करू नका, हा जो बाबा वर येतोय ना म्हटले वराह भगवंत, तुमची खाज हा व्यवस्थित होईल. पुढं युद्ध झालं, हिरण्याक्ष मेला, हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. मला एवढंच सांगायचंय, मूर्ख माणसं मरतात पण मूर्खपणा सोडत नाही, मरतात पण मूर्खपणा सोडत नाही. मूर्ख आहेत म्हणून संतांची जाणीव आहे बरं का आपल्याला. जर मूर्ख माणसं आपल्याला माहीत झाले नसते तर या जगाला तुकाराम महाराज कळालेच नसते. मूर्ख माणसं जर आपल्याला माहीत नसते तर ज्ञानोबराय या जगाला कळाले नसते. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सख्यामध्ये आपलं पण आहे बरं, सखा माझा ज्ञानेश्वर. हे संत आम्हाला जागवण्याचं काम करतात. एकदा आळंदीमध्ये मधुकरीची परंपरा होती, म्हणजे आज पण आहे पण कमी आहे. पूर्वी ही सगळी लोक मधुकरी मागून या ठिकाणी आळंदीमध्ये राहिले महाराज. एक महाराज मधुकरी मागण्यासाठी गेले. सगळे सहजासहजी मधुकरी देईल अशी प्रवृत्ती सगळ्यांचीच नसते, काही वाईट प्रवृत्तीचे माणसं आहेत. महाराजांनी मधुकरी मागितली. आईसाहेब मधुकरी. आता ती सारवण करत होती, जागविती. सारवण करत असताना तिने सांगितलं 10 मिनिटं थांबावं लागेल. महाराज म्हटले काही हरकत नाही, भूक लागते, मधुकरीची गरज आहे. 10 मिनिटं थांबले, मधुकरी द्यायचीच नव्हती. तिला वाटलं 10 मिनिटं म्हटल्याच्या नंतर महाराज निघून जातील, मारुती महाराज. 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाल्याच्या नंतर परत आवाज दिला, आईसाहेब मधुकरी. तिने परत सांगितलं 10 मिनिटं थांबावं लागेल. 10 मिनिटं थांबले. भूक लागलेली आहे, कडक ऊन पडलेलं आहे. आईसाहेब भूक लागली पोटाला, मधुकरी. तिला वाटलं 10 मिनिटं म्हणूनही याच्या लक्षात येत नाही. आपले ढाकणे साहेबांकडे एक पद्धत होती. कशी म्हटले, चहा जर सांगितला, जर अण्णाला सांगितला तर आणायचा, अण्णाला सांगितला तर आणायचा नाही. जर एखादा तुम्हाला म्हणत असेल उद्या फोन करतो तर समजून घ्या सोयरीक जमत. तुम्हाला किती कळतंय, मी तुमचा भाग येतो. 10 मिनिटं सांगितल्याचा अर्थ असा आहे, एकदाचे 10 मिनिटं ठीक आहे, पण दोनदा 10 मिनिटं झाले. तिसऱ्यांदा परत आवाज दिला, आई साहेब मधुकरी. म्हटले थांबावं लागेल. महाराज म्हटले थांबावं लागेल, काही हरकत नाही, थांबायला तयार आहे, मधुकरीच घेऊन जाणार.
सारवण करत होती. आता पद्धत राहिली नाही, आता फरशी पुसण्याची पद्धत आहे. फार मोठं संकट येतं कधी कधी फरशी पुसल्याच्या नंतर. आता आपला प्रसंग जास्त येत नाही दोघींचा, पण येतो कधी कधी येतो. एका बाईने फरशी पुसली आणि पुसल्याच्या नंतर नवरा, त्याला माहीतच नव्हतं हिने फरशी पुसली म्हणून, ड्युटीवरून आला आणि तसाच आतमध्ये गेला. आत गेला की त्याचे चिखलाचे याचे त्याचे पाय त्या फरशीवरती उमटले. तिला एवढा राग आला, तो झाडूच घातला डोक्यात घातल्याबरोबर ते बेशुद्ध. सप्ताहाचा जरा तुम्ही अभ्यास केला तर लाईट फक्त माझ्या कीर्तनात गेली बरं का. कारण नाही दिवसच खराब आहेत माझे सध्या. नाही बाकीच्यांच्या जाऊ द्या, पण एक तर आम्ही आंधळेन लाईट गेल्यावर मग तर अवघडच आहे ना महाराज. सगळा अंधारच सगळ्या जीवनामध्ये, कुठून प्रकाश आणायचा. कुठं होतो आपण? झाडू घातला. येऊ का चहा घेऊन येऊ मी? ते आतमध्ये गेलं, ते ड्युटीवरून आलं आणि तसंच आतमध्ये गेलं. बाई फरशी पुसत होती, राहू दे द्या सोडून. फरशी पुसत असताना तिला राग आला, तिने त्याच्या डोक्यात झाडूच घातला. म्हणजे इतका राग येतो, पण काही काही जणी झाडू घालत नाहीत डोक्यात. हा त्याचा चांगलेपणाचा स्वभावाचा तो मुद्दा आहे नाही का. हां, म्हणजे आमच्या गणेश महाराजांची फरशी पुसल्याच्या नंतर ते पार्किंगला इकडं चालतात. मी म्हटलं काय भानगड आहे, म्हटलं पुसण्याचं काम चालू आहे. वरती जपलं पाहिजे, मला तो मुद्दा सांगायचा आहे. आणि फरशी पुसत असताना हा पठ्ठ्या तसाच घरात गेला. तिने झाडू मारल्याबरोबर हे बेशुद्ध पडलं. बेशुद्ध पडल्याच्या नंतर शेजाऱ्यांनी पाहिलं, म्हणे गचकलं का काय, मेलं का काय. आणि पोलिसांना फोन केला. माझ्या जरा कीर्तनात जास्तच पोलीस यायला लागले का. पोलिसांना फोन केला आणि केल्याच्या नंतर पोलीस आले ना, 112ला फोन करावा लागतो, ते तात्काळ येतात. पोलीस आल्याच्या नंतर आता ते बेशुद्ध पडलेलं आतमध्ये, शेजारी हे उभं राहिले, बाईच्या हातात झाडू. पोलीस आले आणि गेटवर उभं राहिले. लोक म्हटले साहेब जाना, म्हटले आतमध्ये बघा ना काय झालंय. साहेब म्हटले 10 मिनिटं थांबा, फरशी वाळली नाही अजून. फरशी वाळली नाही, कारण ते तर गेलंच म्हटले. पण माझे जर पाय उमटले तर अवघड आहे ना महाराज. माझे पाय उमटले तर अवघड आहे. बाई सारवण करत होती, फरशीचा मुद्दा राहिला नाही. सारवण, पूर्वी सारवण असायचं. राग आला, महाराज 10 मिनिटं थांबा म्हटलं तरी थांबलेच. एवढं राग बोलून सुद्धा मधुकरी घेऊनच जात आहेत म्हणून थांबले. राग आला त्या बाईला. तो पोचारा जो असतो ना, सारवणाचा पोचारा, तो घेतला आणि महाराजांना फेकून मारला. तुम्हीच मधुकरी मागायला येता का रोज, वैताग देता. तो पोचारा महाराजांना फेकून मारला. महाराजांना राग आला नाही. तो पोचारा हातामध्ये घेतला. घेतल्याच्या नंतर घरी गेले. अगदी प्रसाद म्हणून घेतला. आजचा प्रसाद पोचारा प्रसाद म्हणून घेतला. घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्या पोचाराला व्यवस्थित साबण लावून धुतलं. त्या कापडाच्या फडक्याच्या बारीक बारीक वाती केल्या मुक्ताताई, बारीक बारीक वाती केल्या. बघा तो पोचारा वाती केल्याच्या नंतर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये महाराज पोहोचले. एका दिव्यामध्ये त्या वाती ठेवल्या, त्याला आग पेटवली आणि वातीचं रूपांतर प्रकाशामध्ये झालं, दिव्यामध्ये झालं. आणि मग भगवान शंकराच्या पुढे हात जोडून, या पुढे या साहेब, या पुढे या या या. विठ्ठल 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 जेवढी जबाबदारी तुमची आहे तेवढी माझी पण आहेत बरं का. अरे तो पोचारा धुतला, वाती लावल्या. वातीचा प्रकाश भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पडला आणि मग महाराजाने हात जोडले. हे भगवंता, अरे या पोचाराच्या वाती झाल्या, वातीचा दिवा झाला आणि या दिव्याचा जसा प्रकाश पडला असाच प्रकाश त्या बाईच्या डोक्यामध्ये पडू दे. जागविती, त्याप्रमाणे माझे संत मला जागवतात. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मजा निरंतर जागविती. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांच्या यानी जोडे सर्व सुख. इतके उपकार झाले माझ्या संतांचे, एवढे उपकार झाले की मला असं वाटतं काय दिलं म्हणजे उपकार फिटतील. काय काय द्यावे त्याची हवे उतराई.
त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. जीव सगळ्यात जास्त प्रिय असतो बरं का माणसाला. शेवटचा टोक म्हणजे जीव. जीवा इतकं प्रिय काहीच नाही. डॉक्टर जर म्हटले 10 एकर विकावी लागेल मग जीव वाचेल, तो म्हटला 10 एकर विकून जर बराबरी नाही झाली तर घरं विकून टाकतो. घर गेलं तरी चालेल पण माझा जीव वाचला पाहिजे. किती प्रेम करतो माणूस जीवावरती. अंगठ्याला जर भृंग नावाचा रोग झाला आहे का माणसाला, अंगठ्याला भृंग नावाचा रोग झाला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं भृंग नावाचा रोग आहे, तो त्या ठिकाणी वरती जातो, तुम्हाला तळपाय काढावं लागेल. आता हा विचारी होता, म्हटलं डॉक्टर साहेब जर तळपाय काढला तर मग कसं चांगलं दिसणार नाही ना. म्हटले चांगलं दिसणार, एखादा पार्टच नाहीसा झाला तर चांगलं दिसणार नाही. डॉक्टर म्हटले पण मग रोग वरती जाईल. म्हटले बघू वर गेल्याच्या नंतर. परत 6 महिन्यांनी आला, गुडघ्यापर्यंत रोग गेला. डॉक्टर म्हटले आता गुडघ्यापासून पाय काढावा लागेल. म्हटले गुडघ्यापासून जर पाय काढला तर चांगलं दिसणार नाही, पहिल्याच गोळ्या द्या. गोळ्या घेतल्या, घरी गेला. परत 6 महिन्यांनी आला, रोग मांडीपर्यंत गेला. म्हटले आता मांडीपासून पाय काढावा लागेल. तो म्हटला तसं चांगलं दिसणार नाही. डॉक्टर म्हटले जरी चांगलं दिसणार नाही, आता जर मांडीपासून पाय काढला नाही तर लोक तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. राम नाम. मग तो काय म्हणेल नका पाय राहू द्या. तो म्हटले दोन्ही पाय गेले तरी चालेल पण मी सुरक्षित, जीव राहायला पाहिजे नाही का. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. काही काही माणसं एवढे प्रेम करतात, एवढे प्रेम करतात, म्हटले मी जीव देईल मी जीव देईल. आता एक जण म्हटले देऊनच दाखव बरं जीव कसा असतो तर. आणि म्हटले देत असते का कुठं, कारण जीवा इतकं प्रिय काहीच नाही ना या जगामध्ये. जीव देणारे फार कमी माणसं आहेत. जीव कुणासाठी द्यावा, जीव कशासाठी द्यावा सांगू मी तुम्हाला. जीव जर द्यायचा असेल ना महाराज, जर एखाद्याची इच्छाच असेल जीव देण्याची, धर्मासाठी द्या, इतिहास होईल. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा करीमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, है जो भी देंगे ऐ वतन तेरे लिए. काय द्यावे त्यासी. टाळ्या शिकलेत ते वाजवायचे. आता पुढच्या सप्त्याला मजा बघा फक्त तुम्ही. या देशासाठी मरताना सुद्धा माणसं आपण पाहिलेत. या देशासाठी मरताना मी पाहिले, या देशासाठी मरताना मी पाहिले. असे आगळे जग वेगळे, असे आगळे जग वेगळे हे भारतीय जवान. देशासाठी लढताना मी पाहिले, देशासाठी मरताना मी पाहिले, देशासाठी लढताना मी पाहिले, देशासाठी मरताना मी पाहिले. जीव देशासाठी द्या, अजरामर राहाल तुम्ही. माणसाला माहिती आहे तुम्हाला, माणसाला मरून सुद्धा जिवंत राहता येतं बरं का. मरून सुद्धा जिवंत राहता येतं. आज माऊली गेले 750 वर्ष
जिवंत आहेत आपल्यामध्ये. तुकोबाराय जिवंत आहेत, राष्ट्रसंत भगवान बाबा जिवंत आहेत, वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज जिवंत आहेत. महाराज काय वाणी होती, काय वाणी होती, काय ताकद होती. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत तैसे साचानी मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. कारखान्यावर गेले वामन भाऊ महाराज. म्हटले वारकऱ्यांसाठी सुट्टी असेल, कामगार आहे तुमच्याकडे सुट्टी द्या, गोमातेसाठी चारा असेल तर द्या. आता तो द्रोही होता, तो म्हटला सुट्टी मिळणार नाही, चारा मिळणार नाही. वाणीमध्ये एवढी ताकद होती वामन भाऊ महाराजांच्या. ते म्हटले जर धर्मासाठी नसेल, गोमातेसाठी नसेल, आग लागू दे कारखान्याला. लोखंडाच्या कारखान्याला सुद्धा आग लावण्याची ताकद वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या मुखामध्ये होती. सोपं नाही महाराज या संतांसाठी. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. आज सोहळा पाहिला महाराज, किती गर्दी हो सोहळ्यामध्ये. ज्ञानोबारायचे एवढे उपकार आहेत की आणखी एवढी डबल टिबल गर्दी जरी झाली, एवढे जरी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना हाक देत बसले, भजन करत बसले, तरी आपले ज्ञानोबारायांचे उपकार फिटणार नाहीत. एवढे उपकार आहेत. विचार करा, आपण गाडीमध्ये फिरतो सगळेजण, मधुकरी मागण्यासाठी इकडं तिकडं फिरायचे. सिद्धबेटामध्ये त्या ठिकाणी साठे महाराजांनी सगळं सांगितलं, समाधी सोहळाच सांगितला त्या दिवशी, तरी सुद्धा सांगून जाते. एवढे संकट जीवनामध्ये, पण कधी म्हटले नाही याचं वाटोळं होईल. बघा म्हटले अंगावरती ज्यांनी चिखल फेकला त्यांचं, म्हटले जे खळाची व्यंकटी सांडो त्यांना सुद्धा आशीर्वादच आहे. किती आशीर्वाद आहे. जसं कपडे धुतल्यानंतर मळ बाजूला जातो, माणसं चांगलीच आहे, फक्त खळ एकदा बाजूला गेला ना, खळ गेला का मग माणसं सगळे सारखीच आहे. माणसामध्ये नाही रंग, नाही रूप, नाही वेश, काही वेगळं काही नाही. म्हटले माणसासारखे माणसं आहेत म्हणे, तो माणूस असा आहे म्हटले, पण रक्त बाहेर आलं की सारखंच आहे. एवढं सारखे पण संत ज्ञानोबारायने टिकून ठेवलं. आशीर्वाद या जनतेला दिला. तुकोबारायचा आशीर्वाद आहे म्हणून ही सगळी महाराज मंडळी सुखरूप आहेत. नाही तर आजही आम्हाला मधुकरीचे ते पोचारेच त्या ठिकाणी धुवावं लागले असते. आमच्यावरती संतांचे उपकार आहे, पण काय द्यावे त्यासी. संतांचे एवढे उपकार आहे. जर संत नसते मुक्ताताई तर भगवंत आपल्याला कळाले नसते. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय. संत जर नसते तर भगवंत आपल्याला कळाला नसता. आणि भगवंत जर आपल्याला कळाला नसता तर मला सांगा, द्रौपदीला वाचवण्यासाठी कोण आलं असतं? देव कळाला नसता तर कोण आलं असतं? भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी कोण आलं असतं? त्या महाभारतामध्ये कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा सारथी जर भगवान श्रीकृष्ण नसता काय झालं असतं? पहिल्यापासून इतिहास आहे, पहिल्यापासून विरोधकांची संख्या जास्त आहे. म्हटले कधीपासून? म्हणजे द्वापारयुग पाहिलं ना तुम्ही, कुरुक्षेत्रामध्ये किती होते? 100 होते. नुसते ती एका घरातले 100 होते, बाकीचे मित्रमंडळी गोळा केले. म्हटले त्यांनी, चला ना 2 मिनिटं बोला, फक्त 50,000 घ्या पण बोला. फुकट नको, फुकट कोणीच कोणासाठी काही करत नाही. एवढे विरोधक होते, एवढे लढणारे रथी महारथी होते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य रथी महारथी. पण साक्षात भगवान श्रीकृष्ण ज्याचा सारथी होता त्याचा विजय झाला. मला तर साथ घालायची देवाला, हाक मारायची, देवा जसं अर्जुनाचा सारथी झाला ना, द्रौपदीचं रक्षण केलं ना, भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं ना, शस्त्र अस्त्र धारण करून आमचं सुद्धा रक्षण करायला तुझे बर का देवा. कारण मला माहिती आहे, मदत माणसाची मागितली तर ते देईलच सांगता येत नाही, पण त्याला हाक मारली ना, ज्याने ज्याने मारली त्याचं कल्याण झालं. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. ओ 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे
द्रौपदीने हाक मारली होती तेव्हा मला माहिती आहे, मी हाक मारल्यानंतर तू येतो. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले लय भारी, हरी तू अमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले लय भारी, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले लय भारी, हरी तू अमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. देवा मला माहिती आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हाक मारली ना तू आला देवा. तुम बिन मोरे कौन खबर ले, तुम बिन मोरे कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी ने, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. तुम बिना मोरे कौन खबर ले, तुम बिना मोरे कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी हरि रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. भारी सभा में धामत थारी, भारी सभा में धामत थारी, लाजर को तुम मेरी रे, लाजर को बोला बोला गिरधारी गोवर्धन गिरधारी देवा तू येतो आणि तू आल्याने जो आनंद मिळतो ना तो आनंद कशामध्ये मिळत नाही. तोच आनंद मला असं वाटतंय देवा शेवटचा श्वास जर आमचा राहिला असेल तू आमच्या स्मरणामध्ये राहावं. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम. अंतकाळी देवा आमच्या स्मरणामध्ये व्यवहारामध्ये चढ उतार होतात आणि आमच्या मुक्ताताई ज्योतिषशास्त्राच्या गाड्या अभ्यासक आहेत. हां म्हणजे चौरंगीची राय महाराज, पखवाज 1 नंबर, गायन 1 नंबर, गाडी 19 वर्ष झाले स्वतः गाडी ड्रायव्हिंग करतात, कथाही सगळ्या करतात. त्या म्हटल्या ज्योतिषशास्त्रानुसार सांगते म्हटल्या तुमचं जे आहे ना म्हटले चढ उतार चालूच राहतो. जो 4 अंक आहे ना म्हटले तुमचा 4 अंक, माझा जन्मतारीख 4 आहे, 4 अंक म्हणजे 4 म्हणजे 4, 22, 31, 3 आणि 1, 2 आणि 2 असे 4 अंकावाले जे माणसं आहेत त्यांच्या जीवनामध्ये संकट सारखे येतात. मग 4 अंकावाले माणसं काही सामान्य नाही. आपल्या देशामध्ये कोण कोण आहे माहिती आहे तुम्हाला? साध्वी ऋतुंबरा देवी संकट चालू आहे, जेलमध्ये जावं लागलं. तुम्हाला प्रज्ञा साध्वी माहिती आहेत का? प्रज्ञा साध्वी आत्ता 17 वर्षानंतर निकाल आला, निर्दोष आहे. अरे तोपर्यंत मेलं ना माणूस. हां न्याय व्यवस्थाच अशी आहे महाराज, लढावं लागतं. किती दिवस लागतील सांगता येत नाही. 1 वर्षभर कारागृहामध्ये होत्या प्रज्ञा साध्वी. मी आदर्श मानते त्यांना. कमरापासून खालचा भाग चालता येत नव्हतं मुक्ताताई त्यांना. हां तरीसुद्धा मग इतक्या लढल्या, किती मारू द्या, किती विरोध करू द्या, तुम्ही आम्हाला विरोध करू शकता, आमच्या कामाला नाही. प्रज्ञा साध्वी जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर कॅबिनेट मंत्री झाल्या. 4 अंक सांगायचं सांगून जाते, तेवढंच एखाद्याचं झालं तर झालं कल्याण. आमच्याकडून 4 अंक कुणाचा आहे? आपल्या राज्यातलं सांगू का? पहिलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 अंक आहे, 4 जन्मतारीख आहे. अजित दादा 4 जन्मतारीख आहे, म्हणजे 22 वगैरे आहे त्यांचा, 4 अंक येतो. आणखी सांगू का? गृहमंत्री अमित शाह जे जेलमध्ये होते
भरपूर वर्ष जेलमध्ये राहिले ना, आता बघा देश चालवतात. तसं मुक्ताताई ज्योतिषशास्त्र सांगतात, ते म्हटले तुमचा 4 अंक आहे पण मला काही आमदार खासदार व्हायचं नाही बरं का. मला देवाची सेवा करायची. त्या देवाला एवढंच मागणं आहे माझं, बस देवा, जीव जाताना शेवटच्या श्वासामध्ये तू माझ्या बरोबर असला पाहिजे, तू असला पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी कट हो जमुना का बंसी बट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना निकले, तन से निकले, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, इस वक्त जल्दी आना नहीं शाम को बुलाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले, राधे को साथ जब प्राण लाना, तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. घेतले सगळ्यांनी, वा वा क्या बात. उद्या 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन आहे. राहू द्या तशीच आता उद्या म्हणजे खालीन वरण एवढा वेळ आहे का आपल्याकडे. वा वा, जय हो. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे हो, राधे हम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे. हरि के डमरू से आवाज आई, चले के अमृत से आवाज आई, राधे राधे ओलो राधे हो, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. पारक माई, पारख माय, रे देवी ठो पारख माय, हे विठो पारख माय, रे दे ठो पारख माय, जय जय ठो पारख माय, जय जय ठो पारख माय, ओ पारख माय. हरि जय जय, हरि हरि जय जय जय, विठो पारख माय, हो पारख माय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि 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 जय 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 जय, जय विठो पारख माय, हरि जय जय, हरि जय जय,
हरी जय हरी जय जय हरी जय 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 ठोबा रखुमाई हरी जय हरी जय कीर्तन म्हटलं की वेळेचं बंधन आहे आणि कीर्तनानंतर जेवण आहे आपलं, ते फार महत्त्वाचं. ठेवलं नाही तर मग जेवण करून झोपायला गेले असते हे सगळे. कारण तसा आनंद वरचे देव पण म्हणतात काल्याचा आनंद आहे, परमार्थाचा जो आनंद आहे तो आमच्याही नशिबामध्ये असावा. गोड असं या ठिकाणी निवेदन आहे. काय वर्णन करावं गणेश महाराजांचं, त्यांच्या परिवाराचं. खूप गोड परिवार आहे आणि हा परिवार माझ्याबरोबर आहे याचा मला स्वाभिमान आहे बरं का. विरोध करणारे किती पक्के असू द्या, पण बरोबरचे माणसं जर पक्के असेल तर त्यांचं काही वाटत नाही. ही सगळी माणसं, अगदी सांगळे महाराज आहेत, मच्छिंद्र महाराज आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, माझी मैत्रीण मुक्ताताई आहे, नंदनीताई सांगळे आहेत, इकडं आघाव महाराज आहेत. म्हणजे नाव आघाव आहे म्हणजे आवाजही तसा आहे ना महाराज, नुसतं नावात काय. हां, किती गोड आवाज आहे. विदर्भातून साथ करण्यासाठी आलेत महाराज. हे प्रेम आहे वारकरी संप्रदायाने जिंकलेला, हा फार मोठा परमार्थ आहे. इकडं केंद्रे महाराज आहेत, ही सगळी मंडळी. आजची ज्यांची पंगत आहे त्यांनाही धन्यवाद देते. आमचे नागरगोजे पाटील आहेत. आता त्यांची एवढी साथ आहे गणेश महाराजांना, खंबीर साथ आहे. ते काही नुसते पाटील नाहीत. तुमच्या गावात नुसतेच पाटील असतील पण हे पाटलाचे पाटील आहेत, पोलीस पाटील आहे ना महाराष्ट्र राज्याचे. त्यांनाही धन्यवाद देते. माझ्यावरती खरंच परमार्थामध्ये नितांत प्रेम करणारे अनेक सज्जन माणसं आहेत, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे मराठी तडका. आमचे दिगंबर भाऊ, त्यांना मनापासून धन्यवाद देते. त्यांनी जेव्हा ही पत्रिका पाहिली म्हटले ताई मला शूटिंग करण्यासाठी यायचं आहे. हे चॅनल खूप गोड आहे महाराज. या चॅनलवरती मी आतापर्यंत कोणाच्या विरोधात त्या ठिकाणी व्हिडिओ पाहिले नाही. म्हणजे पाहायचं तर चांगलं, द्यायचं तर चांगलं, नाही तर काहींच्या सवय आहे म्हटले पोट भरायचं, मग तसं नाही म्हटले विरोधात जाऊन भरायचं. पण या चॅनलला पुनश्च एकदा धन्यवाद देते. इकडे याही चॅनलवाले आहेत. हां, आनंद अभंगवाणी. कसं आहे आता कीर्तनाची सवय मोडत चालली ना, कमी झाले ना कीर्तनं माझी. तसं विनोद म्हणून घ्या, सिरियस घेऊ नका. मीच जात नाही सध्या. हां, आणि तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यासाठी म्हणजे मला काही गोष्टी आठवतात. ज्या राष्ट्रसंत भगवान बाबांचं नाव मी संस्थेला दिलं ना, अगोदर मुंबईकरांची धर्मशाळा होती, आम्ही चालू केली संस्था तेव्हा. ती संस्था इवलेसे रोप लावी येलेद्वारी अशीच होती महाराज. त्या संस्थेला लोकांनी किती नावं ठेवली तुम्हाला माहिती आहे. पण आत्ता सुद्धा 75 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे आणि कितीतरी मुली त्या ठिकाणी बाहेर महाराष्ट्रभर कीर्तनं करतायत. माझ्या कितीतरी मैत्रीण आहेत, त्या म्हटले ताई आम्ही बाईट देतो. आमचे पालक महाराज, आमचे पालक अक्षरशः चॅनलवाले घरी घेऊन यायचे, ताई तुम्हाला नाही बोलायचं तर आम्हाला बोलायचं. मी काय जिंकलंय महाराज. आमचे पालक म्हणायचे ताई आम्ही बोलतो. माझी मैत्रीण आहेत, 2 महिन्यापूर्वीच बाईट दिली, 2 तासाची बाईट आहे तिची. पण ह्या सगळ्या बाईट मी पेंडिंग ठेवल्या. म्हटलं नाही, दर्जा तसा नाही, त्यामुळं थांबा. बाईट द्यायची गरज नाही, येणारा काय उत्तर देईल, सत्य काय आहे आणि असत्य काय. म्हटले सीतामय्याने अग्नी काष्ट केलं, अग्निपरीक्षा दिली, तरी लोक म्हटले नाही नाही शंका आहेच. मग कशाला या लोकांसाठी जे सज्जन आहे त्यांना सांगण्याची गरज नाही. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. यावर्षी 5 दिवसाचा सप्ताह आहे. मुक्ताताईने सांगितलं की माझं कीर्तन आणि माझी एक पंगत. मुक्ताताईने सांगितलं, ऐकलं नाही का तुम्ही? जोरात टाळ्या वाजवा ना, खाता ना तुम्ही. वा वा, क्या बात आहे. म्हणजे एवढा मोठा भार घेतला कीर्तनाचा आणि पंक्तीचा. मी तर गणेश महाराजांना आमच्या बाई म्हटल्या आत्ताच बांधकाम केलंय. वडिलांचा एवढा मोठा दवाखाना झाला महाराज, आम्ही डोळ्यांनी पाहिलं. भाऊ जेव्हा दवाखान्यामध्ये होते,
अक्षरशः 9-10 लाख रुपये गेले. दोघंही बंधू धावत होते. कष्टातून हे सगळं ऊसतोडी केलेली आहे महाराजांनी सुद्धा, भाऊसाहेब महाराजांनी. आणि ह्या कष्टातलं सुद्धा त्या दवाखान्यामध्ये मुलगासुद्धा 2 महिने काचामध्ये होता. अशाही परिस्थितीमध्ये म्हटलं सप्ताह करायचा. बाई म्हटले काहीच नाही घरामध्ये, आत्ताच कुठंतरी बरं चाललं आहे, लेकरू लहान आहे. मी गणेश महाराजांना फोन करून सांगितलं, गणेश महाराज, गणेश म्हणजे माझ्या मुलासारखा आहे आमच्या घरामध्ये. जसा माझा शिवेंद्र आहे तसा गणेश आमच्या घरामध्ये आहे. मी सांगितलं, गणेश महाराज, जिथं कमी तिथं आम्ही, जिथं तुम्हाला कमी पडेल तिथं हक्काने सांगा. पण मला एवढा विश्वास आहे ना, म्हणजे एवढा टार्गेट पूर्ण करणारा माणूस आहे. म्हटले नाही, याला आणायचं तर आणायचंच, हे जेव घालायचं तर घालायचंच, मंडप असा द्यायचं. नाही तर काही पहिल्या दिवसाचं पहिल्या वर्षाचे सप्ताह घरामध्ये होतात. घरातूनच सुरुवात असते आळंदीमध्ये. आता मला 18 वर्ष झाले, पण एवढं मोठं नियोजन केलं. सर्व परिवाराला मी मनापासून धन्यवाद देते. धावत्या वेळेमध्ये भैरवी घेऊ आपण. शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुम्ही पण म्हणा, काही अडचण नाही. तुक म्हणवाच धेनु वेचे चित्ते, तुक म्हणवाच धेनु वेचे चित्ते, तुक म्हणवाच धेनु वेचे चित्ते, तुक म्हणवाच धेनु वेचे चित्ते. तुका माने वाचा धेनु येच्या चित्ती, तुका म्हणे वाचा धेनु येच्या चित्ती, तुका माने वाचा धेनु येच्या चित्ती, तुका म्हणे वाचा धेनु येच्या चित्ती. तैसे मजे येती सांभाळीत, तैसे मजे येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे भूतराई, काय द्यावे त्यासी व्हावे भूतराई, काय द्यावे त्यासी व्हावे भूतराई, काय द्यावे त्यासी व्हावे भूतराई. देवी तो हा पाय, ठेवी तो हपाई, जीव थोडा ठेवी तो हपाई, जीव थोडा हा ठेवी तो हपाई, जीव थोडा ठेवी तो हा
ठेवितो उद्या या वेळेत आपण इथं नसणार आहे. भैरवी सगळ्यांनी म्हणायची. जीव थोडा ठेवितो ठेवितो इथं इथं तुम्हाला वा, क्या बात आहे. ठेवितो पेटीला माहिती आहे.
चित्ती तैसे मज येती संभाळीत कैसे मज येती तर धेनू वेची चित्ती. संध्याकाळ झाल्याच्या नंतर वासरू जर घरी असेल तर गाय सगळ्यांच्या पुढे पळत सुटते. तसं संत तैसे मज येती संभाळीत. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला आहे माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले